राईट. आपण काल बघितलं होतं, काय बघितलं होतं? डार्विनची थेरी. डार्विन काय म्हणतो? मी म्हटलं डार्विनची थेरी वाचल्याच्या नंतर अतिशय फालतू वाटते. उगच कोणीतरी चौकात बसून बिडी ओढत ओढत 2-4 वाक्य सांगितलीत की काय फक्त इंग्लिश मधून, असं वाटतंय बरं का. असं वाटतंय. हे तर मी पण सांगू शकतोय. काय बाबा, उगं 2-4 जनावर बघायचे आणि म्हणायचं बाबा तेच जिंकणार जे फिट आहे. पण तसं नाही. त्यांच्या वाक्यांना डेप्थ आहे, अतिशय जास्त डेप्थ. ओके. डार्विनचं म्हणणं एकच आहे. ओरिजिन ऑफ स्पीसीज ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एवढंच लिहिलं होतं की काहीतरी कॉमन टाईपचे अँसेस्टर्स होते. कॉमन, त्यांच्यापासून वेगवेगळ्या स्पीसीज तयार झाल्या. म्हणजे हे अगोदर कॉमनच होते बरं का, हे सर्वजण सारखे होते. पण हे असं बघा, थांबा थांबा, हे असं त्यांचं म्हणणं आहे की निर्माण होत असताना हे सर्वजण समजा बऱ्यापैकी कुठेतरी कॉमनच आहेत. म्हणजे सर्व असे दिसत होते अगोदर असे. हळूहळू कालांतराने ह्यांच्यात बदल झाले. हे का नाही, डायव्हर्ज झाले. डायव्हर्ज म्हणजे सध्या कसे आहेत ते एकमेकांसारखे आहेत. भरपूर वर्ष झाल्याच्या नंतर हे थोडासा असा झाला, हे थोडासा असा झाला, हे थोडासा असा झाला, हे थोडासा असा झाला. अरे रे, ह्याला म्हणतात डायव्हर्ज झाले. है का नाही? एकमेकापासून थोडेसे वेगळे झाले. दूर जायची गरज नसते त्याच्यासाठी, पण ते दिसण्यामध्ये एकमेकापासून मॉर्फॉलॉजिकली, अॅनाटॉमिकली वेगवेगळे झाले. नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? बरं, आता काय करावं बाबा, थोडं सहन करा. काय करावं आता, थोडं सहन करा. तर हे डायव्हर्जचा अर्थ कळला का रे बाळांनो तुम्हाला? येस ऑर नो? येस ऑर नो? चला, डायव्हर्ज होणे म्हणजे कळलं का? दिसण्यामध्ये, कॅरेक्टरमध्ये डायव्हर्ज झाले. मग हे डायव्हर्ज का झाले? ड्यू टू नॅचरल सिलेक्शन. कशामुळे? नॅचरल सिलेक्शन. बर, आता डार्विनचं म्हणणं काय, जरा मी इथं छोट्या छोट्या एकदम म्हणजे असं प्रिसाईज वर्ड्स मध्ये इथं लिहिलेलं आहे बघा. आता बरं, ते काय म्हणतात, समजा एक पिढी आहे, पहिली पिढी, कोणती तरी एक पिढी आहे. त्याच्यामध्ये लोक किती आहेत? 1 2 3 4, ABCD हे 4 लोक आहेत. हे सर्वजण जगण्यासाठी स्ट्रगल करत असतात. एक लक्षात घ्या, प्रत्येक जण कॉम्पिटिशन मध्ये आहे का नाही? थंडगार बसून कुणाचंच काय होत नाही. काही ना काही तर कॉम्पिटिशन करावंच लागतं. हे तर तुम्हाला कळतच असेल. कॉम्पिटिशन आहेच. कॉम्पिटिशन इज दी अल्टिमेट ट्रूथ ऑफ द लाईफ. बॅक्टेरियाला पण कॉम्पिटिशन करावं लागतंय, म्हशीला करावं लागतंय, डुकराला करावं लागतंय, गाढवाला करावं लागतंय, मांजरला करावं लागतंय, माणसाला करावं लागतंय, बाईला करावं लागतंय. प्रत्येकाला कॉम्पिटिशन आहे. पटतंय? तुम्ही म्हणसाल कॉम्पिटिशन कुठं आहे त्यांना? मीच तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायलोय. हा, बरोबर आहे का नाही? गावामधल्या पोराला थोडंच कॉम्पिटिशन आहे असं वाटतंय का रे? किंवा आमच्या मागच्या पिढीमध्ये कुठं काय एक्झाम, आमच्या आपण जमान्यात तर कोणतीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली नव्हती. मग त्यांना कसं काय कॉम्पिटिशन लागू होईल? म्हशी कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात? चला मला सांगा, तुमच्या घरी असलेला मांजर कधी तर येत असेल का नाही? ते पण कॉम्पिटिशन करत असते. त्याला पण जगण्यासाठी कॉम्पिटिशन आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. का आहे? कारण त्याला उंदीर भेटला पाहिजे, त्याला दुसरे मांजर असतात. बरोबर आहे. शाबास सय्यद जिशान, व्हेरी गुड बेटा. फूड खाण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला वाटतंय की यार काय मांजराची कुत्र्याची जिंदगी आहे, त्याला फक्त काय बघायचंय? फक्त फूड. अन्न भेटलं की विषय खतम. पण माणसानं स्वतःला काय लावून घेतलंय? परीक्षेत फर्स्ट या, इज्जत, पॉवर, रुतबा. म्हणजे फक्त अन्न नाही, आणखीन भरपूर काय काय पाहिजे आपल्याला. पण प्राण्यांना किती थंडगार आहे? फक्त अन्न. पण बाळांनो लक्ष, हा मनी, रुतबा आहे का नाही, पण लक्षात घ्या त्यांना ह्या अन्नासाठी आपल्यापेक्षा तिप्पट मेहनत करावी लागते, फक्त अन्नासाठी. येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? करावं लागते का नाही? फक्त आपलं कसं आहे, वेल ऑर्गनाइज्ड असल्यामुळे आपल्याला एवढं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन त्याला असते बरं का. येस, कॉम्पिटिशन फॉर मेट फूड. येस, व्हेरी गुड. तर ह्यांना सतत कॉम्पिटिशन मध्ये राहावं लागतं, म्हणजे प्रत्येक स्पीसीजला, अमिबाला सुद्धा. मग त्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स मध्ये काय होतंय? काही जण कॉम्पिटिशन मध्ये जिंकतात. म्हणजे उदाहरणार्थ काही वाघ आहेत, टायगर्स. देर आर सम टायगर्स. टायगर 1, टायगर 2, टायगर 3. आता जोपर्यंत शिकार भेटायला आहे तोपर्यंत सर्वजण मिळून खातात. बरोबर आहे का नाही? पण समजा आता शिकार कमी पडायला लागली, आहे का नाही? एक टायगर वीक आहे, दुसरा थोडा स्ट्रॉंग आहे. मग मला सांगा, ह्या दोघांपैकी कोण जिंकणार जगण्यामध्ये?
जो स्ट्रॉंग आहे तो. गुड, व्हेरी गुड. जो स्ट्रॉंग आहे तो जिंकणार. म्हणजे जोपर्यंत भेटतंय तोपर्यंत नो टेन्शन. परंतु स्कॅरसिटी आली. स्कॅरसिटी शब्दाचा अर्थ कळतो का रे? सांगा बरं, कुणाकुणाला माहिती आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्कॅरसिटी? मला वाटतं स्पेलिंग चुकली का, असं असू शकते किंवा असं. हा, स्कॅरसिटीचा अर्थ काय? उणीव, कमतरता. ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची कमतरता येते त्यावेळेस होतंय स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि देर इज ऑलवेज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि मग जो स्ट्रॉंग आहे तो जिंकतो. मग निसर्ग त्याच सिलेक्शन करते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सिलेक्शन कोणाचं होते? ज्याला मार्क जास्त आहेत त्याला. पुढच्या वर्गामध्ये कोण जाते? डॉक्टर, इंजिनियर. चांगल्या वर्गात कोण जाते? ज्याला मार्क चांगले आहेत त्याला. आणि ज्यांना मार्क चांगले नाहीत ते कॉम्पिटिशनच्या बाहेर होतात. तसंच जो वीक टायगर आहे त्याची पिढी हळूहळू मागे पडत जाते. आणि जो स्ट्रॉंग आहे, समजा ह्याच्यापैकी बी एक स्ट्रॉंग होता आणि डी एक स्ट्रॉंग होता. मग ए आणि सी हळूहळू त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर जातात आणि बी चे लेकरं आणि डी चे लेकरच पुढे फिट राहतात, सर्वाईव्ह करतात. कारण का बी आणि सी काय कर, बी आणि डी काय करणार? ते स्ट्रॉंग आहेत. मग ते लेकरांना पण स्ट्रॉंग बनवणार, त्यांना ते कला शिकवणार ते शिकार करण्याची. मग बी आणि डी जे की फिट आहेत, फिट फिट म्हणतो आपण, फिट त्याला फिट. आणि हे बाकी दोघं कोण? ए आणि सी हे अनफिट आहेत. अनफिट म्हणजे अनफिट आहेत ते बाहेर गेले. जे फिट आहेत ते पुढे आले आणि त्यांच्याच पुढे त्यांच्या जे पिढ्या आहेत, जनरेशन्स, त्याच पुढे येतात. म्हणून पुढच्या पिढीमध्ये जनरेशन 2 मध्ये हे जे फिट आहेत, सर्वायवल ऑफ फिटेस्ट याला म्हणतात, ते पुढे जगले. आणि जे अनफिट आहेत ते हळूहळू मागे पडले. ते म्हणजे त्यांचे लेकरं पण नाही आले पुढे. आणि मग हे जनरेशन 2 हे जनरेशन 1 पेक्षा मोर अडॅप्टेड असते. मोर अडॅप्टेड म्हणजे काय होते बघा बाळांनो, जरा नीट लक्ष द्यायचा. आपल्या शरीरामध्ये ना अशी मशिनरी भयानक आहे. म्हणजे जसं की कोरोनाच घ्या, एकदम सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, कोरोनाचं उदाहरण. कसं असतं, जोपर्यंत थंडगार चालू आहे तोपर्यंत सर्व थंडगार चालू आहे. आपण ए बी सी तिघच घेऊया आता. आणि जोपर्यंत आरामात चालू आहे तोपर्यंत आरामात चालू असते. पण अचानक एखाद दिवस निसर्ग, थँक्यू राम, थँक्यू, युअर टीचिंग इज व्हेरी नाईस, थँक्यू, बरं वाटतं, मस्त, चला, काय टेन्शन नाही. तर जोपर्यंत आरामात चालू आहे तोपर्यंत मस्त आरामात चालू असते सर्व, बरं काय. अचानक निसर्ग एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ठेवते, त्याची तारीख फिक्स नसते. त्याची तारीख फिक्स नसते. निसर्गाचे नियम स्ट्रॉंग असतात बेटा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ठेवली, ठीक आहे, जसं की कोरोना व्हायरस किंवा एखादी विपत्ती आली, काही पण, हे एक निसर्गाने ठेवलेली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते. येस ऑर नो? हा, डिसास्टर म्हणा वगैरे वगैरे. मग ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय असतंय, काही जण जगतात. तुम्हाला माहिती आहे, ज्यांना कोरोना व्हायला त्यांच्यातले काही जण, त्यांच्यामध्ये इंटरनल इम्युनिटी आहे म्हणून ते जगायले. मग ह्याच्यामध्ये समजा इंटरनल इम्युनिटी, आता कोरोना व्हायरसच्या बाबतीत काय, मॅक्झिमम लोकांना तर इंटरनल इम्युनिटी आहेच. परंतु अशीही काही आपत्ती असते की ज्याच्यामध्ये आता ह्याला इंटरनल इम्युनिटी आहे पण ह्यांच्यामध्ये त्या कोरोना व्हायरससाठी इम्युनिटीच नाही. कसं काय? बरोबर ना? ठीक आहे. मग हे जनरेशन 1. मग जनरेशन 2 पुढच्या पिढीमध्ये किंवा खूप पुढे चालून कोण राहणार यांच्यापैकी? सी राहणार आणि सी चे लेकर राहणार. ए आणि बी आउट झाले का नाही? कस काय? बरोबर, बरोबर आहे का? ए आणि बी जी वीक होते ते बाहेर झाले. आता सी ची इम्युनिटी कोरोना व्हायरस येण्याच्या आधी झोपलेली होती, इनऍक्टिव्हेटेड होती. ठीक आहे, इनऍक्टिव्ह होती यांची. म्हणजे एक लक्षात घ्या, इम्युनिटी पण सतत ऍक्टिव्हेटेड नसते. कोरोना व्हायरस आला आणि आल्याच्या नंतर ह्याच्या शरीरामधल्या त्या संरक्षक पेशी जागा झाल्या. तोपर्यंत कशा होत्या? त्या तेवढ्या जाग्यान होत्या. मग हे जनरेशन 1 कसं होतं? थोडंसं आळशी होतं, थोडं आळशी होतं. पण आता ह्या शरीराला काय कळलं, अरे नाही बाबा, कोरोना व्हायरस सारखा व्हायरस येतो, म्हणून त्या कोरोना व्हायरसला लढणाऱ्या ह्यांच्या पेशी आता कशा राहतात? सतत जाग्या राहतात. म्हणून हे जे जनरेशन 2 आहे पुढचं, ते थोडंसं मोर ऍक्टिव्ह असणार का नाही सांगा बरं ह्या जनरेशन 1 पेक्षा? येस ऑर नो? येस ऑर नो? राहणार का नाही? मग ह्यालाच ऍक्टिव्ह असणे म्हणजेच ह्याला मोर अडॅप्टेड म्हणतात. जनरेशन 2 इज मोर अडॅप्टेड. अडॅप्टेड जनरेशन 1 पेक्षा जनरेशन 2 इज मोर अडॅप्टेड, असं
डार्विन या महान सायंटिस्टचं म्हणणं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे असं कळणं म्हणजे. ठीक आहे, ओके. आता आपण बघूया ड्रॉबॅक्स ऑफ डार्विन्स थेरी. म्हणजे आता डार्विनची थेरी आली, परंतु त्याच्यामध्ये काही चुका सापडल्या. पहिली चूक, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता हे बघूया, डार्विनचं म्हणणं काय आहे, उत्क्रांती कधी होते, नॅचरल सिलेक्शनने होते. काहीतरी आपत्ती येते आणि ए बी सी ह्याच्यापैकी जो स्ट्रॉंग आहे नेचर त्याला सिलेक्ट करतंय आणि पुढे नेतंय, आणि मग ह्याच्यामध्ये जे झोपलेले कॅरेक्टर आहेत त्याला जाग करतंय, आणि ते काय होतं, म्हणजे जसं की झोपलेलं कॅरेक्टर म्हणजे सांगू का, आता उदाहरणाचं सांगतो. हा, येतात सर्व येतोय, बोर्डामध्ये सर्व येत असतं बेटा, सर्वच येत असतं, टेन्शन घ्यायचं नाही. मी जे शिकवलं ते सर्व बोर्डात येते असं समजायचं. आपल्या पुस्तकात जेवढं आहे ते सर्व येणार, सर्व वाचायचंय, अलग लक्षात आहे. आणि उत्तर कशाला येते ह्यासाठी नवनीतची मदत घ्यायची. जशाला तसं नाही, मी तुम्हाला सांगितलंय मागे एकदा, जशाला तसं लिहायचं नाही. नवनीतचा फॉर्मॅट पाहायचा आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपल्या शब्दांनी लिहायचं, आणि अगोदर कन्सेप्ट समजली की लिहिताच येते. तरी पण आणखी मी एखाद्या चॅप्टरची तशी प्रॅक्टिस घेतोच तुमची. हा 25% रिड्यूस झालेला आहे. ओके, तुम्ही तसं म्हणताय काय, रिड्यूस झालेला सिलेबस. ओके, एक काम करा, तुम्ही रिड्यूस जरी सिलेबस झाला असला तरी एक लक्षात घ्या, हे चॅप्टर खूप कामाचे आहेत बाळांनो. ह्याच्यामधलं काहीच सोडून द्यायला जमत नाही आपल्याला. जे ते असतात ना डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे वगैरे सटरफटर चॅप्टर, त्या चॅप्टर मधलं आपण काय करूया, जे जे रिड्यूस झालेलं आहे ते सोडून देऊया. ठीक आहे, राईट. पण हा, पण 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 काय म्हणतोय मी, या चॅप्टर मधलं IIT-ला हा चॅप्टर नाही रे बेटा, IIT-ला हा चॅप्टर नसतो, कारण ही बायोलॉजी आहे ना, बायोलॉजी IIT-ला नसते. तर एक लक्षात घ्या, हे चॅप्टर अति कामाचे आहेत. आता हे एम्स, ज्यांना मेडिकल फील्ड कडे जायचं, एम्स नीट वगैरे कराय, आता नीट मध्येच सर्व MBBS सर्व एकाच परीक्षेत आणून ठेवले, ते म्हणजे नीट. ठीक आहे ना. तर हा, सटरफटर ह्या चॅप्टर मध्ये काहीच नाही बाबा. ह्या चॅप्टर मध्ये काय सटरफटर आहे, हा चॅप्टर म्हणजे नंबर 1 आहे. मी तुम्हाला सांगतो ना कोणते चॅप्टर फालतू आहेत, ते आपण करायचे नाहीत. मला एक सांगा, 25% सिलेबस रिड्यूस झालाय, मला वाटणार नाही का बरं, मला बरंच होईल की तुम्हाला कमी शिकवायला, पण मी का कमी शिकवणार झालोय? मला बरं पडणार काय? जाऊ द्या, हे काय, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, असलं नाही, हे असं नाही, हे हे आपल्याला सोडून दिले. पण सोडू शकत नाही मी, मला माहिती आहे आज सोडेल पण उद्या उद्या तुम्हाला याचा तोटा होतो. हे नाही जमत सोडायला, हे अति कामाचे चॅप्टर आहेत सर्व, त्याच्यामधला एक शब्द सोडायला जमत नाही. जरीही तुमच्या सिलेबसला नसलं तरी हे सर्व वाचायचं तुम्ही. हा, मग शेवटी ज्यावेळेस एक्झाम असते 2 महिन्यावर, त्यावेळेस मग फक्त जे परीक्षेला आहे तेवढं वाचूया, पण शिकताना मात्र आपल्याला हे सर्व शिकावंच लागेल. तुम्ही एवढं पक्क लक्षात घ्या. तुम्ही त्या नादालाच लागू नका, हे सोडून देतो ते सोडून देतो, पुढे चालून नुकसान होते, बाकी काही नाही. शेवटच्या 2 महिन्यामध्ये करूया ना. हा, चार्टवरचा क्वेश्चन पडला होता कोणता, ह्याच्यावरचा क्वेश्चन पडला होता. हा, नीटला पडतात रे बाबा क्वेश्चन ह्याच्यावरती, का नाहीत पडत मी तुम्हाला सांगतो. पण आता ह्या वर्षी मी केमिस्ट्रीचा पेपर बघितलाय, पण ह्याचा नाही बघितला, बायोचा पूर्ण डिटेलमध्ये नाही बघितला. तुम्हाला सांगितलं असतं नाही तर काय काय पडले त्याच्यावरती क्वेश्चन ते. तर बघा, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, ह्या सी मध्ये आता झोपलेलं कसं असते बघा, ABC हे 3 माकड आहेत समजा, माकड. आता समजून घ्या, ही जी स्टोरी मी सांगायलोय ना, ही अति कामाची स्टोरी आहे. ही स्टोरी सहसा माहित नसते कोणाला, पण मी जरा अतिच इंटरेस्ट आहे मला ह्या इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये, अति जास्त इंटरेस्ट आहे बरं का मला. एकदम मजा येते ही इव्होल्युशन वाचणं, म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे कसं कसं झालं असेल. मग मी उगाच काय 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 वाचलेलं आहे. तर 3 माकडं होते, 3 माकडं. तर तिन्ही माकडं अचानक काय झालं, नीट लक्ष द्या, माकडापासून माणसं कशी आले ते. समजा हे एक जंगल होतं, असंच झालेलं आहे कदाचित. आफ्रिका तुम्हाला माहिती आहे, आफ्रिका आफ्रिका माहिती आहे. असा एकच खंड आहे ज्याच्यामधून विषुववृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त हे तिन्ही वृत्त जातात, ते म्हणजे आफ्रिका. ते म्हणजे आफ्रिका. तर आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंट आहे, ते अगोदर वाळवंट नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ना, हे बघा, हा हा अशा टाइप मध्ये आहे बघा, तो खंड माहिती आहे ना. ठीक आहे ना, कळलं का? हा, मग हा जो आफ्रिका खंड आहे,
त्याच्यामध्ये हे इथं आहे आता सहारा वाळवंट, आत्ता आहे. पण अगोदर हे सहारा वाळवंट नव्हतं. इथं अगोदर हिरवे हिरवे झाडं होती. टिंग 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 टिंग. ह्या हिरव्या हिरव्या झाडावरती लाकडे सुकडे माकडं होती, शेपटावाली माकडं होती. ठीक आहे. हे माकडं ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर उड्या मारत होती. त्यांना खाली यायची गरज होती का? नाही. जमिनीवर यायची गरजच नव्हती. मग त्यांची ती पाठीचा कणा तेवढी गरज नव्हती, पण शेपटाची त्यांना खूप गरज होती. झाडावर पळण्यासाठी इकडून तिकडे शेपूट लागतं का नाही? मग त्यांना शेपूट होतं आणि ते झाडावरचा पालापाचोळा खाऊन वरच्या वरच राहायचे. जमिनीवर यायची त्याला गरजच नव्हती. परंतु हळूहळू काय झालं? जिओग्राफी काही काम करते, जिओग्राफिकल कंडिशन्स बदलतात, आहे का नाही? हळूहळू जमीन सरकत असते. काय काय हजार फुटाने होते. हळूहळू जिओग्राफीमध्ये बदल झाला आणि इथं पाऊस पडायचं कमी झालं. इथे पाऊस पडायचं कमी झालं. पाऊस पडायचं कमी झालं की हळूहळू हे जे झाडं आहेत, हिरवे वन आहेत, ते वन हळूहळू वाळायला लागली. कळाले का रे बाळांनो? वन वाळायला लागली की झाडं वाळली, ड्राय झाली झाडं. मग झाडं ड्राय झाल्याच्या नंतर एकाच झाडावर राहून माकडाला जमेल का? माकडाला जमेल का? आता झाडांची संख्या कमी झाली. आधी कसं होतं? माकड ह्या झाडावरून ह्या झाडावर उडी मारायचं. आता मी थोडा झूम करतो याला आता काय करतो मी? थोडस झूम, आय विल जस्ट झूम इट आउट. बघा, आधी कसं होतं बाबा? इथं एक झाड. आता तुम्हाला वाटेल काय सर स्टोरी सांगायची असली, पण ते असंच असते बाबा. आणि इथं एक झाड, त्याच्यानंतर इथं पण झाड, इथं पण झाड. मग ते मोगली सारखं त्याला काय गरजच नव्हती खाली उतरायची त्या माकडाला. आता माकड म्हणजे उगा असं काढूया आपण, ठीक आहे? ते माकड काय करायचं? हे बघा, शेपट असेल, इथून इथं उडी, इथून इथं उडी, इथून थोडं संपलं की इथं उडी, इथून इकडं. म्हणजे त्याला खाली उतरायची गरज पडत होती का? नाही. मग हळूहळू हळूहळू पूर्ण वाळवंट, हळूहळू वाळवंट वाढत गेलं की काही झाडं खतम व्हायला लागली, काही झाडं उरायला लागली. काही झाडं राहायची पण काही झाडं खतम व्हायला लागली. मग हे झाडं खतम झाली. समजा हे दोन झाडं खतम झाली, राईट? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही सांगा? आणि समजा हे झाड जे की अगोदर कसं होतं बाबा? हे झाड जे की अगोदर कसं होतं, कशी प्रोसेस सांगालो बघा तुम्हाला मी, अशी मजा येते. हे झाड जे की अगोदर कसं होतं? एकदम भरलेलं होतं, असं पालापाचोळ्याने एवढं भरलेलं होतं, भयानक. परंतु हे झाड नंतर जरा असं झालं, म्हणजे पालापाचोळा तेवढा येणा गेला, ते थोडस फांद्या अशा वर गेल्या. तेवढा पालापाचोळा याच्यात राहिला नाही. ते थोडस फांदी आहे अशी. इथं आहे त्याला लागलेलं फळ. आधी कसं होतं? इथं फळ होतं, इथलं एक झाड, इथं फळ होतं, इथं फळ होतं. मग ह्या झाडावर इथं उडी, ह्या झाडावर इथं उडी, ठीक आहे? मग नुसतं झाडावरून झाडावर उड्या मारल्या की काम खतम होऊन जायचं माकडाचं, ठीक आहे? मग त्याच्यानंतर इथं दूरवर एक झाड, म्हणजे झाड आता वाळले ना बाबांनो, झाड वाळले, त्याच्या इथं एक फळ. मग आता ह्या माकडाला काय करावं लागलं? आता माकडाला इथून इथं उडी मारता यायला एवढ्या लांब? सांगा, येस और नो, बोला. एवढ्या लांब उडी मारता येत नाही आता, कारण खूप दूर गेलं ना. मग ह्या माकडानं काय केलं? आता ह्याला पर्याय नसल्यामुळे खाली उतरावं लागलं. उतरावं लागलं का नाही? येस और नो, येस और नो, येस और नो, उतरावं लागलं. मग त्याला इथून 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 चलत जावं लागलं. मग मला सांगा, आता माकड उंच जास्त असते का माणूस उंच असते? सांगा बरं जरा. माकड असं वाकलेलं असते ना. आपल्या एवढं उंच होऊ शकते का माकड? नाही, असं वाकलेलं आहे. माकड असं वाकलेलं आहे. मग वाकलेला असल्यामुळे त्याला हे पोचायला लागलं का? हे पोहोचूच शकत नव्हता. माकडाला हे पोहोचेल का सांगा? हे फळ नाही पोहोचणार. मग त्याला ह्या झाडावर जावं लागलं. मग ह्या झाडावर जाऊन हे तोडायचं. हे फळ खाल्लं की पुन्हा झाडावरून खाली उतरायचं, पुन्हा इथं जायचं, पुन्हा ह्या झाडावर जायचं, ह्या झाडावर जाऊन फळ तोडायचं. मग मला सांगा, ह्या माकडाला परेशानी उठली का नाही? अरे ह्या माकडाला परेशानी उठली का नाही? परेशानी उठली, यस. मग माकडानं काय प्रयत्न केला? आपण थोडे असे वाकून चालण्यापेक्षा, झाडावर जाण्यापेक्षा आपण काय प्रयत्न करूया? बघा, इथं एक माकड आलं, ते असं वाकलेलं होतं, हे असं. हे वाकलेलं माकड जरा मोठं मुद्दाम काढतो मी. हे असं वाकलेलं आहे माकड, असं वाकायले. त्याला शेपूट आहे पण शेपटाचा काहीच फायदा नाही. मग ह्या माकडानं प्रयत्न केला, इथं जवळ जाऊन वाकण्यापेक्षा जरा सरळ होता येतं का बघायचं. सरळ सरळ झाल्यावर ते खालूनच पोहोचला असतं का नाही रे? अरे सांगा रे बाबांनो, खालून पोहोचला असतं का नाही?
मग वर जायची गरज आहे का? मेहनत वाचली का नाही? मग मला सांगा, मग हे जे ए बी सी 3 माकडं होते म्हटलं मी, 3 माकडं होती, ए बी सी, ए बी सी 3 माकडं होते. मग त्याच्यापैकी हे ए बी सी पैकी फक्त ए न प्रयत्न केला असा वर जायचा, बी आणि सी हे आळशी होते किंवा त्यांच्यामध्ये तशी कलाच डेव्हलप झाली नाही. बरोबर आहे का? मग त्यांना काय करावं लागायचं, प्रत्येक वेळेस ह्या झाडावर चढून चढून फळ खाईपर्यंत हे यायचं आणि इथलं फळ खाऊन टाकायचं. मग ह्यानं खाली उतरून इथं जाईपर्यंत ये पळत पळत इथं जायचं आणि इथलं फळ खायचं. म्हणजे ज्या माकडानं सरळ उभा टाकण्याचा प्रयत्न केला, कस काय सरळ उभा टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला निसर्गानं सिलेक्ट केलं पुढच्या पिढीसाठी जगण्यासाठी. आणि ह्यांनी तो प्रयत्न केला नाही आणि त्यांच्यामध्ये तो विकास झाला पण नाही. ह्यांनी प्रयत्न केला ह्या माकडाने, म्हणून भलेही आधी हे माकड कसं होतं, असं वाकलेलं होतं, हे वाकलेलंच होतं, हे पण वाकलेलंच होता का नाही, पण त्यानं नंतर प्रयत्न करून सरळ झाला. मग हा वाकलेल्यामधून सरळ झाला, ह्याला आपण विकास म्हणणार का नाही? सांगा बरं. ह्याला इव्होल्युशन म्हणणार का नाही? त्याला इव्होल्युशन म्हणणार का नाही? मग निसर्गाने ज्याच्यात इव्होल्युशन झालं त्याला सिलेक्ट केलं. म्हणजे नॅचरल सिलेक्शन ह्या प्रक्रियेमुळे इव्होल्युशन झालं. हे कुणाचं म्हणणं आहे? डार्विनचं म्हणणं आहे, राईट. परंतु मग ड्रॉबॅक काय आहे? ड्रॉबॅक काय आहे त्याचा? की बाबा इव्होल्युशन होण्यासाठी फक्त नॅचरल सिलेक्शन ही एकच गोष्ट रिस्पॉन्सिबल नाही. इव्होल्युशन होण्यासाठी डार्विन काय म्हणतो? नॅचरल सिलेक्शनने इव्होल्युशन होतंय. नॅचरल सिलेक्शन मुळे इव्होल्युशन होतंय. पण नंतर शोधून काढलं सायंटिस्टनं की इव्होल्युशन फक्त नॅचरल सिलेक्शनच होत नाही, तर आणखीन दुसऱ्या गोष्टींना पण होतंय इव्होल्युशन. दुसऱ्याही गोष्टींना होतंय. त्यांनी एक सांगितलं, पण दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी इव्होल्युशन होतंय. त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे म्युटेशन. आपण म्युटेशन विषयी बघितलंय. म्युटेशन म्हणजे जीन मध्ये होणारा अचानक बदल. मग त्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन व्हायची गरज नाही. असं काही अचानकच म्हणजे दुष्काळ पडला म्हणजेच म्युटेशन होतंय असं नाही. अचानक कधीतरी म्युटेशन होत असते आणि म्युटेशन मुळे पण बदल होतो. मग त्याच्यामुळे इव्होल्युशन पण होऊ शकते. बरं, दुसरं आणखीन आपण हायब्रिडायझेशन करतो, संकर करतो का नाही? संकरसाठी तुम्हाला मी उदाहरण काय सांगितलं बाळांनो? आंबा. तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या पुढे आंब्याचे झाड आहेत. एक आंब्याचं झाड आहे अति गोड, पण त्याचे आंबे आहेत छोटे छोटे. अति गोड स्वीट आहे, पण आंबे कसे आहेत? स्मॉल. तुमच्या घराच्या पुढे दुसरं पण आंब्याचं झाड आहे, त्याचे आंबे आहेत मोठे मोठे. आंबे कसे आहेत? बिग, पण ते आंबट आहेत. मग तुम्हाला ए पण आवडत नाही, बी. तुम्हाला कसे पाहिजेत आंबे? मला माहिती आहे तुम्हाला आंबे कसे लागतात. ते गोड पण पाहिजेत, मोठे पण पाहिजेत. गोड पण पाहिजेत आणि मोठे पण पाहिजेत. अरे बरोबर आहे का नाही पोरो? सांगा लवकर, आंबे कसे पाहिजेत? आंबे कसे आवडतात आपल्याला? गोड पण आणि मोठे पण, दोन्ही पाहिजे बाबा. असं जमत नाही. स्वीट अँड बिग, स्वीट अँड बिग. मग आपण ह्याच्यासाठी काय काढलं पर्याय? मग ह्याच्यासाठी काय पर्याय काढला लोकांनी? कसं आहे, माणसाला जे पाहिजे असतंय ते माणूस प्रयत्न करून मिळवतेच. मला आंबे छोटे पण नाहीत पाहिजे आणि आंबट पण नाही. मग ह्या दोघांना मिक्स केलं, हायब्रिडायझेशन म्हणतात त्याला. कसं करायचं हायब्रिडायझेशन हे तुम्हाला थोडक्यात आहे माहिती, पण 11वी-12वी मध्ये एकदम डिटेलमध्ये आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या झाडाचं खोड घ्यायचं, त्या झाडाची फांदी घ्यायची. माहिती आहेत ना सर्व गोष्टी? हायब्रिडायझेशन, संकर करणे. आणि मग असा आंबा तयार करता येतो की जो तुम्हाला नुसता आवडतो. मोठे मोठे आंबे, गोड गोड आंबे, मोठे मोठे आंबे, गोड गोड आंबे. मोठे पण आहेत, गोड पण आहेत, राईट. मग मला सांगा, मग हे इव्होल्युशन नाही का रे? इज दॅट नॉट अन इव्होल्युशन? आहे का नाही हे इव्होल्युशन? येस ऑर नो? येस ऑर नो? आहे ना? आहे ना? मग हे
हायब्रिडायझेशन हे पण एक इव्होल्युशन करण्याचा प्रक्रिया आहे. म्हणजे ह्याच्यात नॅचरल सिलेक्शन झालं का, असं काही गरज आहे का नॅचरल सिलेक्शन व्हावं म्हणून? नाही. मग सिंपल थिंग आहे, इव्होल्युशनसाठी फक्त नॅचरल सिलेक्शन ही एकच गोष्ट नाही. डार्विन म्हणतो की एकच गोष्ट आहे, परंतु इव्होल्युशनसाठी म्युटेशन, हायब्रिडायझेशन असे दुसरेही गोष्टी युजफुल आहेत. ओके. आता दुसरं, हे कळला ड्रॉबॅक पहिला? अरे कळला का नाही? आता दुसरा ड्रॉबॅक, डार्विन डिड नॉट मेंशन एनी. ओके, ह्याला आपल्याला हे करावं लागेल आता, इसको हमको ये करना पड़ेगा और एक बार खोलना पड़ेगा. चलो चलो चला. हा, दुसरा ड्रॉबॅक काय म्हणतोय? चला, डार्विन डिड नॉट मेंशन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. म्हणजे आता काय, डार्विन काय सांगतो की इव्होल्युशन नॅचरल सिलेक्शन न होतंय. इथं शेपटी होती, वाकडं माकड होतं, हे सरळ झालं, शेपटी निघून गेली. मग डार्विन काहीच सांगत नाही की कोणता बदल ह्याला युजफुल म्हणायचं आणि कोणत्याला युजलेस म्हणायचं. फक्त तो म्हणतो की बाबा गरजेनुसार बदल होतात, परंतु नेमका युजफुल बदल कधी होतो आणि युजलेस कधी होतो ह्याच्याविषयी काहीही बोललेलं नाही डार्विननं. त्याच्यानंतर नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड सडन चेंजेस. डार्विन काय म्हणतो की बदल होतो चांगला, त्याला आपण इव्होल्युशन म्हणूया. पण आपल्याला कळलंय की इव्होल्युशन नॅचरल सिलेक्शनच्या प्रक्रियेने झालं की स्लोली होतंय, परंतु म्युटेशननं कसं होतंय? फास्ट होतंय. मग डार्विन ह्या फास्ट चेंजेस विषयी काहीच बोलत नाही. हो, नो एक्सप्लेनेशन अबाउट सडन चेंज. स्लो विषयी सांगतो, परंतु सडन विषयी त्याला काही सांगता आलेलं नाही. चला, कळलं का रे इथपर्यंत सर्वांना? मॉडिफिकेशन म्हणजे बदल. मॉडिफिकेशन म्हणजे बदल, साधी गोष्ट आहे. एखादी गाडी तुम्ही मॉडिफाय करता का नाही? मॉडिफाय करणं म्हणजे बदल करणे. ओके, देन पुढे लामार्किझम, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. हिचं नाव महत्वाचं आहे, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स, लॅमार्किझम. काय म्हणते बाबा? सर्वात पहिले जीन बॅप्टिस्ट लॅमार्क, ही वॉज द सायंटिस्ट टू गिव्ह दिस थिअरी. देन तो काय म्हणतो हे खूप महत्वाचं वाक्य बघा, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. यस, आदित्य फड, अतिशय छान क्वेश्चन विचारलेला आहे मला. एवढा भारी क्वेश्चन म्हणजे ऍक्च्युली हे क्वेश्चन 12th क्लासचे विद्यार्थी देखील विचारत नाहीत बऱ्याच वेळेस. तर एक लक्षात घ्या, आता मी काय सांगतोय ते. त्यानं काय म्हटला, जे ए माकड होतं, गुड, ऍक्च्युली हे खूप थिअरी चालले रे बाबा, हे आणखी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये नाही. जे ए माकड होतं वाकलेलं होतं, परंतु त्यानं प्रयत्न केला म्हणून थोडं सरळ झालं ते. ठीक आहे ना, हे ए माकड सरळ झालं. त्याचं म्हणणं असं आहे की मग ह्याला जे लेकरू होईल, आता नीट लक्ष द्या, हे जे लेकरू होईल, येचं लेकरू स्मॉल ए, ते सरळ असेल का वाकलेलं असेल? सांगा बरं आता मला, काय काय सांगता? त्याचं होणारं जे लेकरू आहे, आता हे येणं तर प्रयत्न केला म्हणून सरळ झाला, मग त्याचं लेकरू सरळ होईल का वाकड होईल? सांगा 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 सांगा. चला, काही जण सरळ, काही जण वाकडं, काही जण सरळ, काही जण वाकडं, काही जण सरळ, काही जण वाकडं. आता मी सांगतो, हे ऍक्च्युली तू जे विचारलास ना आदित्य, त्याच्यावरूनच नवीन थिअरी आलेली आहे, सिंथेटिक थिअरी म्हणून. सांगतो मी, आता सांगतो, सर्वच सांगतो. हे एकदम चांगला क्वेश्चन आहे. काय असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यात होणार, आता हे बदलच झाला का नाही, हा पण एक बदल आहे, दिस इज चेंज. सर सोबत कोण आहे त्यावर पण अवलंबून आहे, म्हणजे मला नाही कळलं बेटा. तर हे बदलच आहे, दिस इज चेंज. मग कोणता चेंज आपल्या लेकरामध्ये जाईल आणि कोणता जाणार नाही, ह्याच्यात खूप फरक आहे बरं का. तर समजा, आता ह्याच्यावरूनच मी सांगतो, समजा एक व्यक्ती आहे, आता त्यानं वाकड्याचा सरळ होण्याच्या ऐवजी काय केला, हडकुळा होता आणि मस्तपैकी व्यायाम करून जिम जॉईन करून परफेक्ट बॉडी बनवली, एकदम जबरदस्त मसल वगैरे बनवल्या, 6 पॅक ऍब वगैरे बनवल्या. मग त्याच्या लेकराची बॉडी तशीच होईल का रे? येस और नो बोला. लेकराची बॉडी तशीच होणार का? येस और नो? येस और नो? नो.
आता कळलं का? म्हणजे काही कॅरेक्टर असे असतात की जे वडिलाकडून लेकराकडे येतात ॲक्वायर केल्यानंतर, आणि काही कॅरेक्टर असे असतात की जे वडिलाकडून लेकराकडे येत नाहीत. मग कोणते कॅरेक्टर असे असतात आणि कोणते नसतात? हे खूप आहे डीप. हे एवढं डीप आहे, एवढं लक्षात घ्या की हे तुम्हाला इव्हन 12वी मध्ये पण एवढं डिटेलमध्ये नाही, ते पुढे चालू नाही. मग एवढं सिंपल थिंग आहे की वडिलाकडून लेकराकडे त्या गोष्टी येतात ज्या काय असते बघा, 2 प्रकारचे बदल असतात. तुमचा डीएनए आहे, डीएनए मध्ये काही जीन्स, नीट लक्ष द्या बाळांनो, नीट लक्ष द्या. हा जीन 1, आता एवढं डिटेलमध्ये सांगालोय, कन्फ्युज होऊ नका बघा, उगा माहिती एक्स्ट्रा देत असतो मी, मला माहिती आहे म्हणून पुढचं. हे जीन 3, असे 3 जीन आहेत. आता नीट लक्ष द्या, कोणता बदल लेकरामध्ये जातो कोणता बदल लेकरात जात नाही. एक लक्षात घ्या, वडिलाकडून लेकराकडे, पॅरेंट कडून त्याच्या पुढच्या पिढीकडे, ऑफस्प्रिंग कडे काय येतंय तर फक्त डीएनए येतो. बाकी काही येते का सांगा? बाकी काहीच येत नसते. बरोबर का? आता नीट लक्ष द्यायचं, पॅरेंट कडून लेकराकडे फक्त डीएनए येतो. मग पॅरेंटच्या आयुष्यात होणारे बदल 2 प्रकारचे असतात. पॅरेंटच्या आयुष्यात होणारे चेंजेस 2 प्रकारचे असतात. एक असतात जेनेटिक चेंजेस, म्हणजे ज्याच्यामुळे जीन मध्ये बदल होतो, आणि दुसरे असतात नॉन जेनेटिक, त्याच्यामुळे जीन मध्ये बदल होत नाही. मग ही जी बॉडी बिल्डिंगची प्रक्रिया आहे ना, त्याच्यासाठी जीन मध्ये काही बदल होत नाही. ते मसलची एक प्रॉपर्टी आहे, छोटीशी प्रॉपर्टी आहे मसलची, की ज्याच्यामध्ये जरासं मसलला स्ट्रेच केलं की ती मसल थोडीशी टाईट होते. मग ते कुणीही करा, त्यासाठी जीन बदलत नाही. परंतु समजा एखादे कोरोना व्हायरस झाला, समजा बरं का मी म्हणतो, एखादा व्हायरस आला आणि त्याच्यासाठी लढण्याची शक्ती आपल्या शरीरात काही जणांच्या असते. समजा हे जीन 1, जीन 2 आणि जीन 3, ह्या जीन 3 कडे एक कोरोना व्हायरसच्या विरोधात औषध तयार करण्याचं कोड आहे, माहिती आहे, कोड, माहिती, इन्फॉर्मेशन आहे कुणाकडे? ह्या जीन 3 कडे. पण सध्या तो जीन झोपलेला आहे, स्लीप, ऍक्टिव्ह नसतो, इनऍक्टिव्ह असतो. सध्या इनऍक्टिव्ह असतो. आता मीटिंग संपेल बरं का, इनऍक्टिव्ह असतो. परंतु ज्यावेळेस कोरोना व्हायरस अटॅक करतो त्या पॅरेंटवर, हा पॅरेंट आहे कोणतरी, त्याच्यावर अटॅक करतो, त्यावेळेस हा जीन ऍक्टिव्ह होतो. आणि तो एकदा ऍक्टिव्ह झाला जीन की मग तो ऍक्टिव्हच राहतो. म्हणजे समजा एक आजोबा होते, जॉईन व्हायचंय, एक आजोबा होते, त्याचं हे पोरग